नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या विश्वासू चॅनल सत्याची शेतीमध्ये। मित्रांनो, आज महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात एकच प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे। कापूस उत्पादन चांगलं झालं, खर्च भरपूर झाला, पण भाव मात्र अडकून बसला। अखेर कापसाचा भाव का वाढत नाही? आज आपण यामागची खरी 5 कारणं समजून घेणार आहोत। पहिलं कारण आहे आयात केलेलं स्वस्त कापूस। मित्रांनो, सरकार आणि मोठ्या कंपन्या बाहेरच्या देशातून स्वस्त कापूस आयात करतात। जेव्हा बाहेरचा कापूस स्वस्तात येतो तेव्हा आपल्या देशातील मार्केटमध्ये कापसाची भर पडते। परिणाम काय होतं तर मागणी कमी होते, पुरवठा जास्त होतो आणि भाव खालीच राहतो। दुसरं कारण आहे जिनिंग मिल व व्यापाऱ्यांची रणनीती। हे कडू आहे पण सत्य आहे। मोठे व्यापारी आणि जिनिंग मिल मालक सुरुवातीला भाव वाढू देत नाहीत, ते शेतकऱ्यांना वाट पाहायला लावतात। शेतकऱ्याला कर्ज, घर खर्च चालवायचं असतं, म्हणून तो मजबुरीने कमी भावात कापूस विकतो। जेव्हा 70% कापूस मार्केटमध्ये येतो तेव्हा अचानक भाव वाढायला लागतो। याचा फायदा नेमका कोणाला होतो तर फायदा हा व्यापाऱ्यांना। नुकसान कोणाचं होतं तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं। तिसरं कारण आहे आंतरराष्ट्रीय बाजार। कापूस हा आंतरराष्ट्रीय पीक आहे। अमेरिका, चीन, ब्राझील या देशात उत्पादन जास्त झालं तर त्याचा थेट परिणाम भारतावर होतो। जगात भाव कमी तर भारतात भाव कमी, म्हणजेच आपला कापूस भाव फक्त आपल्या गावावर नाही तर जगावर अवलंबून आहे। चौथं कारण आहे एमएसपी जाहीर पण खरेदी नाही। सरकार एमएसपी जाहीर करतो, पण प्रश्न असा आहे सर्व कापूस एमएसपी वर खरेदी होतो का? खरेदी केंद्र वेळेवर सुरू होतात का? पैसे लगेच मिळतात का? तर याचं उत्तर आहे नाही। म्हणून शेतकरी बांधव एमएसपी ऐवजी व्यापाऱ्याला कापूस विकतात। पाचवं कारण आहे शेतकऱ्यांची एकजूट नाही। हे सर्वात मोठं कारण आहे। जर 10 गावातील शेतकरी ठरवून 1 महिनाभर कापूस विकणार नाहीत तर मार्केटमध्ये कापसाची कमतरता निर्माण होईल आणि भाव आपोआप वाढेल। पण आपण एकट्याने विकतो म्हणून भाव वाढत नाहीत। मित्रांनो, कापूस फक्त पीक नाही, तो शेतकऱ्यांचा घाम आहे, त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा आधार आहे आणि घर चालवण्याचं साधन आहे। भाव अडकला आहे पण शेतकरी अडकू नये। जर तुम्हाला अशी खरी आणि अभ्यासपूर्ण माहिती हवी असेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ प्रत्येक कापूस शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।